तू मामाची गंजी वाचा तर गाईज हे बघा बंद होतं पबजीचं आता स्क्वॉड होतं गोगल हे बघा गाईज 1 2 3 4 5 6 लय जण उतरले गाईज स्क्वॉड आता स्क्वॉड उतरलं हे बघा. गुड मॉर्निंग गाईज हे बघा आमची सकाळ झालेली आहे जेजुरीमधली बघा मस्त सूर्य पण वरती आलाय दिसणार नाही सध्या बघा तर मस्त चुलीवरती गरम गरम पाणी इथं बाहेर जागेच आंघोळ बाईची आंघोळ झालेली आहे मग काय हो अरे बाबा मी आता ते सुटले जरा अवतर बघा माझा कसं आहे तो पण आता ते सुटला तो ब्रश करतो नंतर तुम्हाला भेटतो आम्ही झाल्यावरती तो तिकडे ब्रश करते मागं चला नंतर तुम्हाला भेटतो ब्रश करून झाल्यावरती. तर हॅलो गाईज स्वागत तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्हाला लेस पोचू दे मला हां तर गाईज आत्ताच सगळी फ्रेश झालो आम्ही कारण तयारी वगैरे झाल्या फक्त आमची मामी जरा तयारी करायची बाकी राहिली बस मामी काम करतं तर सगळे बाकी तयार झालेत तर फक्त चहा घेतला आहे नेऊ लागते चहा घेतला आहे टोस्ट पीस काढला आहे आणि आता जायचं दर्शन करायला आपल्याला तर सगळे तयार होत आहेत आणि बॅग बिग भरत आहेत एकदा बॅग बिग भरून झाली का लगेच निघाला दर्शनाला तिथे गाड्यात आपल्या जवळच जायचं आहे तर चला जाऊ आपण दर्शन करायला एलकोट जय मल्हार. नाही बघा कसा बसले आंघोळ करत होता ना मग कशी आंघोळ करत होता किशी बघा कृषी बिचाराला ताप आले आमच्या तो वरती येऊ शकत नाही तर बघा जरा तो खंटाळलाय. इकडे महेश भाई आहे इकडे मावशी आमची मोठी मावशी ते जेवायला बसलेत. तर गाईज बघा माझ्याकडे काय दिलंय काय व्हॉट इज दिस हे इकडे एक बॅग हातात पॉवर बँक चार्जर सॉरी पिन चावी हे बघा शे वाटला तर माझा असं आलो होतील पण जाऊ दे करायला लागतं आपण एवढं आल्यावर. आणि डॉगेश बाय बघा डॉगेश बाय कसा गाड्यामध्ये पट्टा काढून बसला आहे मला दाखवतो मागं भाऊ आहेत डॉगेश बाय बघा मला हो चुका बिका लावून बिबट्याने न्यायला नको त्यांना म्हणून. चला आपण जाऊ आता गाडीत बसू बॅगा बिगा ठेवू डायरेक्ट दर्शनाला जाऊ. दर्शन घेतला प्रसाद घेतला की डायरेक्ट घरी बघू घरी लवकर जायचा प्रयत्न करू कारण आपली मॅच आहे उसाटण्याला तर मॅचला जायचा प्रयत्न करायचे मला काय पण करून तर लवकर पोचलं पाहिजे फक्त बस. नाही गाय बघा याचा कॉल चालू झाला सकाळ काल जरा मोबाईल स्विच ऑफ होता आज असं लगेच मोबाईल चालू झाला कॉलिंग चालू लागे नुसत्या कॉलिंग बघा बॅगा भरायच्या आधी बाईक गेला फोन बोलायला मी बोललो कुठे गेला करायला मग काहीच माझ्याकडे चावी जरा लॉक खोलू दे बघा कंटिन्यू चालू की मोबाईल काढला बघितला सगळी आता गाडी मसाला आली तर सगळी पब्लिक बसल जाऊ बघा सगळी आलीत ओनली कॉल नजर नाही नजर का दाखवलं मी गाईज इथं आम्ही चालवतो आता दर्शन करायला इथं रस्त्याला चिंचेचं झाड भेटलं हातान चिंचा भेटतान तर सगळ्या दोन्ही गाड्या थांबल्या इकडे बघा दोन्ही गाड्या थांबल्या इकडे बघा हातान चिंचा करतात हे बघा इथे चिंचा तुम्हाला पण आणतो मी खायला चिंचा टेन्शन नका घेऊ हे बघा गाईज हे बघा हातान चिंचा हे बघा याची एक पिशवी भरायला आली सार्थची पण पिशवी भरायला आली इकडे बघा हे बघा आता तुम्हाला दाखवतो तुम्हाला लांब आहे हे बघा नुसता चिंचा उतरलो गाडीतून आणि त्याला दर्शनाला माझ्यासोबत कोण बघा आमचे बाय उमेश बाय महेश बाय आणि चौका चालू पुढं मावशी दोन मावशी मागे आहेत बघा 2 मावशी मागे आहेत त्याला आपण जाऊ दर्शन करायला किती टाईम लागतं दर्शनाला गर्दी तर नाही पाहिजे आज सोमवारी 26 जानेवारी आहे गर्दी असू शकतो सांगू शकत नाही चला किती टाईम लागतं वाटतं तुला 15 मिनिट चालायला ठीक आहे दर्शन घ्यायला अर्धा तास 1 तास बघू आता किती टाईम लागतं बघू आपण तुम्हाला सांगू लवकरच कळवू चला आपण जाऊ पहिले दर्शन घ्यायला बाय बाय एलकोट जय मल्हार. बघा हापशी असं ना हापशी आपली नळाचा पाणी पितान वरी खाली टाकी मोठी आहे पाण्याने भरलेली पण ते नाही त्या नळाचं पाणी प्यायचे पण बाई म्हणतो जर पडलंच म्हणतं खाली तर काय जबाबदारी कोण घेईल मम्मी आपण नको त्यांचं हा अशी सोडल्या तिथे बघा बिंदू तसं सोडल्याने बघा
हा येडे कुठूनचे नाही ते काय परी लागून आली चल पण 56-57 भेटून आम्ही फिरत फिरतच आलो. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा भाई ये कहाँ फंस गया भाई मैं. तर काय गणेश मंदिर आहे हा इथं मोठं नंदी आहे आणि आम्ही पोचलो पायथ्याजवळ. गर्दी बघा गर्दी. गाईज आम्हाला इथं येऊन जवळ अर्धा तास व्हायला आला. हे आमची माणसं इथं अजून हारबीर घेतात हे बघा. तर काय एवढं आम्ही चालले असतो अर्धा वाजता गेलो नसतं गेलो अर्धा जेव सहज गेलो असतो हे बघा अजून इथं घेतात. तर काय आम्ही पोचलो मुख्य प्रवेशद्वारच्या इथं. चप्पल काढून आलो चप्पल काढली दम लागला चांगला धावत आलो आम्ही. हा चप्पल काढली इथं आणि आता जाऊ होता त्यांची वाट बघतो. मामा मामी मावशी रोशनी ते येतात ते आलं का मामा वरती जाऊ. चला एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट. तर काय बघा जेवढी वाटते तेवढी गर्दी नाही आहे. वाटेली गर्दी असं म्हणून पण तेवढी गर्दी नाही आहे पुढं. तर काहीच पाण्याला पण पोचलो. स्वतंत्र भगवत आहे. तर काय पासला पण लाईन आहे आणि मोफतला तर लईच लाईन आहे. दर्शन आम्ही बाहेरूनच घेतला इथून कारण की आपल्याला घाई पण आहे घरी पण जायचं आहे. चला इथून बाहेरून दर्शन करा तुम्ही पण. बोला एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट. आमचं सुंदरचं दर्शन झालं आहे. दर्शन घेतला बाहेरूनच आणि जरा जो काय घेतलं कंदीपेढा घेतलाय. चौकाचं दर्शन झालंय मस्त. आमची माणसं तुम्ही मागे आहे ती कधी तरी सांगू शकत नाही. फोटो नाही गाडीत पोच देऊन राहिले. तर काय आमची माणसं अजून वरती आहे ती जरा शॉपिंग करतात. तर आम्ही आलो पुढं. तर आम्हाला घाई आहे मॅच पण आहे जायची लवकर जायचा प्रयत्न करू गेलो तर. चला आपण आता जाऊ गाडी जाऊ बसायला. बघा याने मी पण घेतलेत बाईने पण घेतलेत. यांची काही मम्मी आलेली म्हणजे याची मम्मी आलेली हे घेईल तो तर नाही घेणार. चला आपण जाऊ गाडी जवळ आपल्याला पुढे जाऊन सारखं. बाय बाय एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट. तर काहीच आम्ही तर अर्धा एक तास झाला पण तरी आमची माणसं येत नाही वरती उतरून. काय बोलायचं तुला याच्यावरती. हॉटेलला जायचं आम्हाला जेवायला आमची माणसं येत नाही काय फोन पण उचलत नाही. मामा काय संबंध नाही बघा त्यांचं ऐकू नका. आम्ही आमच्या माणसाची वाट बघता इथं मामाने ऊस तोरा नाही घेतला ऊसाचा रस पिला आम्ही पण तरी पण माणसं येत नाही. आला का आवाज तुम्हाला काहीच मीठ काहीच फायनली मी निघलो गाडीत बसलो. आमच्या माणसात चुकली होती. 2 मावश्या एक मामी मामा मामाची पोर रोशनी चुकली होती. डायरेक्ट गावात बसली ती जेजुरी गावात. आम्ही येऊन 1-1.5 तास वाट बघता. आम्ही फोन करता आमचा फोन करीत ना उचलला. स्वतः मग फोन करून नाही झाला का आम्ही चुकल्या म्हणून. आम्ही फोन केला त्यानंतर उचलला असला फोन का आम्ही चुकल्या मला. तिथे 1 तास गेला. आत्ता आल्या जस्ट निघले. चला जाऊ आपण पुढं कुठं तरी डायरेक्ट जेवा जाऊ डायरेक्ट जेवायला. मग नंतर भेटतो. डायरेक्ट मोबाईलला चार्जिंग नाही चार्जिंगला लावतो गाडीत आणि आराम करतो. बाय बाय. तर काय आता आम्ही तिथं थांबलेत जेवायला. ओम साई फॅमिली रेस्टॉरंट आहे. बघू थांबलो खरं तर कशी चव आहे काय तुम्हाला सांगतो. नाही बघा सगळे आपले पब्लिक इथे बसले ते आपल्यावरती 2 टेबल जॉईन केले. चव घेऊन तुम्हाला सांगतो कसं जेवण आहे ना. मग तुम्ही जेवायला आहे पण तिथं काय भाई आपण चव घेऊन सांगू पाहिजे ना कशी आहे. मग नंतर हां रिव्ह्यू देऊ आम्ही लवकरच. आता बघू सांगितले ऑर्डर चालू आहे. बघा कसा दिसतंय भांडार लावून तोंड तुझा. तू मामाची गंजी वाचा परत एकदा गाणी बोल. गायचं गाणी आहे का यांची म्हणजे गाईज जेवण आलेलं आहे आपला. त्यांच्यावरती सुरू पण केली खाल्ल्या पण 1 रोट्या. बघा चिकन अंडी मागवली होती. अजून एक चिकन काहीतरी मागवलं चिकन मसाला म्हणून ग्रेव्हीचा. रोट्या आणि इकडे व्हेजवाली माणसं आहेत. हे सगळं लेडीज का व्हेजवाला आहे.
भाऊ पण व्हेजवाले आहेत, आम्ही फक्त चिकनवाले आहेत. बरोबर सगळे जेवायला आहे. मस्त टेस्ट आहे. पण नंतर सांगतो जेवण झाल्यावरती रिव्ह्यू देतो तुम्हाला. रिव्ह्यू कांदा अय्यो कोण दिसतं. तर काहीच आमचा जेवण झाला मस्त पद्धतशीर. मी कपडा चेंज केलं, जरा कपडा बदलवलं. तर थांबा 2 मिनिटं थांबा. ए चकू गेला तर काहीच जेव्हा बिवून होता मस्त. आम्ही चिकन अंडी पाकवली 1 फुल आणि 1 चिकन मसाला काहीतरी नाव होता तो ग्रेव्हीवाला, रोट्या आणि व्हेजवाली होती. चांगला जेवण होता. काय सारखं नाव होतं ओम साई फॅमिली रेस्टॉरंट असं काहीतरी आहे जेजुरीमध्ये तिकडं. तर या व्हिजिट जर तुम्हाला खायचं असेल तर मी त्यांचं प्रमोशन नाही करी, पण तुम्हाला चांगला वाटलं तिथं खा. चांगली टेस्ट आहे. आता जेवण जस्ट निघलो जेवून तर सीएनजी भरायला थांबल्यावर इथं लाईनला सीएनजी भरू थेट घरी जाऊ. आपण तुम्हाला आता नंतरच भेटू, जरा आराम करतो. चला एअरपोर्ट जय मल्हार सदानंदाचा एअरपोर्ट. बाय बाय. माणसं सगळी बिझी आहेत. ड्रायव्हर बघा आमची. काय घरी जाता आपण परत एकदा सीएनजी भरायला थांबल्यावर एकदा इथे सीएनजी भरणार, एकदा फुलकिरीकडे डायरेक्ट थांबायला घरी त्या आपल्या इकडे डायरेक्ट. आता सगळी उतरल्यानंतर माणसा सीएनजी भरून घेऊ इथं पुण्यामध्ये लास्ट. पुन्हा जुलै पुढे आम्ही इथं जरा भरले लवकर सीएनजी लावले भरायला. इथं फुलकिरीकडे डायरेक्ट घरी. तर गाईज बघा किती मोठा झेंडा फडकवला आज. 26 जानेवारी पण आहे ना. मोठा आहे बघा. तर गाईज हे बघा बंद होतं पबजीचं आत्ता स्क्वॉड उतरले गोल. हे बघा गाईज 1 2 3 4 5 6 लय जण उतरले गाईज. स्क्वॉड आता स्क्वॉड उतरलं. हे बघा असं बघतो का गाईज, असं बघतो का. तर गाईज आता आम्ही उतरलो लोणावळ्यात चिके घ्यायला. तर बघू काय चिकन पाहिजे तुम्हाला. काय सांगा ए बाई काय नाही तर काय चिकन पाहिजे म्हणून काय पाहिजे का कमेंट करून सांगा. कमेंट करून पुढच्या वेळी आला तर घेऊन ये. ऍड्रेस पाठवा. ऍड्रेस पाठवा. ऍड्रेस पण पाठवा. हा बघा हे बघतो बघा काहीतरी. काय बोलायचं तुला असला दिसतो बघा गोरा आयला खुश. तर काय जाता काहीतरी 2 चिका घेतल्या थोड्याशा. जातो घरी. आपली मॅच आहे. आपण 1 मॅच जिंकलं. तुम्हाला बोलतो कधी मॅच आहे. 1 मॅच जिंकल्या आपण तर डायरेक्ट 9 वाजता मॅच आहे. आता वाजले संध्याकाळचं 6 8पर्यंत आपण जाऊ डायरेक्ट मॅचला जाऊ. तर चला तुम्हाला नंतर भेटू चिके काय घेतल्यावरती. बाय बाय. तर गाईज फायनली आपण चिक्या सर्व तिकडे घेतला तर तुम्हाला दाखवला आणि येऊन पोचलो आपण आपल्या गावात. जस्ट अजून पोचलो नाही घराजवळ. सन पब्लिक बसले मागं. बाबू झोपलाय. 2 सूत्र माग आहेत आणि आपण जस्ट पोचलो. बघा इथं सायंद्र आरती पण चालू आहे. जस्ट आरती झाली चालू सॉरी आरती झाली नाही जस्ट आरती चालू आहे. आणि आपण येऊन पोचलो आता जस्ट घरी. बघा आत्ता जस्ट आलो आपण. हे बघा गाडी जाऊ आतमध्ये पार्किंगमध्ये उतरू आणि बॅगा उतरू. थांबा आत्ता जस्ट आम्ही घरी आलो आणि वाटणी बघा कशी चालली. तुम्हाला दाखवतो वाटणी कशी चालली दाखवतो. मग ही वाटणी बघा कशी चालली चिंचांची. ही पिशवी आहे इथं. ही पिशवी मावशी एक पिशवी आहे त्याची आता वाटणी चालली. खास बघू आता जस्ट घरी आलो. बघू मला मॅचला जायचे आता. तर कोण निघत असेल तर जाईन त्याच्यासोबत. कारण की आता चालले तर इच्छा नाही पाहिजे. बाईकवर जायची इच्छा नाही चालवायची. तर कोण चालू असेल त्याच्यासाठी जाईल मी मॅचला. मग येतो तुम्हाला नंतर भेटतो काय तो. आता ब्लॉग इथे एंड करतो. व्हिडिओ असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. एलकोट जय मल्हार.